शिवराय मित्रांनो, तर साधारणतः 1 तास झालेला आहे कृषी प्रदर्शनामध्ये फिरतोय। तर तुम्ही बघू शकता का हा समोरून जो येणारा गेट आहे फ्रंट गेट आहे, इथून तुम्ही एंट्री करू शकता। आल्याच्या नंतर तुम्ही राईट साईडलाच बघू शकता की किर्लोस्करचे जे काही शेतीविषयक यंत्र येते, जसं की जनरेटर असेल किंवा हार्वेस्टर असेल किंवा कोणत्याही प्रकारची जे साधनं येते साईडलाच तुम्हाला त्याचं स्टॉल वगैरे दिसेल। हे पूर्णतः मशिनरी वगैरे मोटर वगैरे इथे दिलेले आहेत। त्याच्यानंतर बघितलं तर तुम्ही लेफ्ट साईडला महिंद्रा ट्रॅक्टर्स आणि स्वराज ट्रॅक्टरचं जे आहे त्यांनी इथे पूर्णतः सर्व ट्रॅक्टर वगैरे आणि जे काही पिकअप आहे यांची माहिती पूर्णपणे त्यांनी लावलेली आहे। साधारणतः 1 तास झालं मी फिरतोय, कारण का फिरल्याच्या नंतरच आपल्याला समजतं की नक्की काय काय दिले, म्हणजे काय काय आलेलं आहे। तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जे शेतीविषयक जे अवजारे लागत आहेत आपल्याला, या सगळ्या गोष्टी आधुनिक तंत्रज्ञानाच्या या कृषी प्रदर्शनामध्ये यांनी सादर केलेले आहेत। मी बघितलं की सर्व प्रकारचे जे ट्रॅक्टर लागत आहेत, जसे की छोटे मोठे सगळे ट्रॅक्टर आपल्याला इथे बघायला मिळू शकतात। त्याच प्रकारे नंतर तुम्हाला जे शेतीविषयक जे अवजारे लागत आहेत, हार्वेस्टर वगैरे किंवा शेतीमध्ये भाजीपाला बियाणे, तर सर्व गोष्टी साधारणतः इथे उपलब्ध आहेत। हे बघू शकता की तुम्ही या साईडला शक्तिमान जे आहे, शक्तिमानचे जे शेतीविषयक ट्रॅक्टरविषयक लागणारे जे साधनं आहेत तुम्ही इथे पण बघू शकता की पूर्ण त्यांनी शक्तिमान कंपनीने इथे सादर केलेले आहेत। या साईडला तुम्ही बघू शकता सोनालिका ट्रॅक्टर आहे। याचा आता इथे एक नवीन ट्रॅक्टर आलेलं आहे, त्याचं इनॉग्रेशन ते वगैरे करणार आहेत। बघू शकता का त्याला रॅपिंग करून ठेवलेलं आहे वरती। तर खरं म्हटलं तर शेतीविषयक जे अवजारे आहेत हे पूर्णतः यांनी इथे सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तुम्हाला आतली जर बाजू जर दाखवली तर आता जितकं दाखवून तितकं कमी आहे, कारण का खूप साऱ्या गोष्टी आहेत बघण्यासारख्या। इतकं आपणही नाही दाखवू शकत, पण एक छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला हे जे काय आहे पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करू शकतो। हे बघू शकता की इथे हार्वेस्टर वगैरे दिलेलं आहे आणि हार्वेस्टर पण इतके हेवी आहे, तुम्ही बघू शकता। खूप म्हणजे खूप मोठमोठ्याले हार्वेस्टिंग वगैरे दिलेले आहेत। इथे पण तुम्ही बघू शकता की ट्रॅक्टर वगैरे दिलेले आहेत। म्हणजे शेतीविषयक लागणारे जे काही अवजारे आहेत ते तुम्हाला पूर्णपणे इथे भेटणार आहेत। ते छोटाले ट्रॅक्टर हे कॅप्टन कंपनीचे ट्रॅक्टर आहेत। या अगोदर मी इथे येऊन गेलो, मला खूप चांगल्या प्रकारे वाटले। तर जर तुम्ही ट्रॅक्टरची किंमत जर बघितली तर 6 लाख किंवा साधारणतः 5.5 लाख 5.5 लाख आणि त्याबद्दल रोटावेटर पण ते देता येते। बघू शकता तुम्ही 5 ते 6 लाखापर्यंत या ट्रॅक्टरांची प्राईस वगैरे आहे। आणि इथे हे आहे, हे हार्वेस्टिंग मशीन आहे। जसे की तुम्ही शेतामध्ये गहू ज्वारी बाजरी वगैरे काही लावलेले असेल तर तुम्ही याद्वारे तुम्ही काय करू शकता की हार्वेस्टिंग करू शकता। म्हणजे खूप फिरण्यासारखं खूप काय बघण्यासारखं खूप काय, कारण का आज कृषी प्रदर्शनाचा पहिला दिवस असल्यामुळे शक्यतो जास्त गर्दी नाही आहे, पण बघायला खूप सारं काही आहे। आता इथे तुम्ही बघू शकता की हे जे काही शेतीविषयक जे लागणारे आहेत, जे यंत्र जी मातीची मशागत करावं लागते, त्यासाठी इथं पूर्ण रोटावेटर वगैरे हे मशिनरी पूर्ण दिलेली आहे। समोर तुम्ही बघू शकता की स्क्रीन चालू आहे, पूर्णपणे हे जे ट्रॅक्टर आहे त्याची पूर्णतः माहिती दिलेली आहे त्यांनी। खरं म्हटलं तर जितकं बघू तितकं कमीच आहे। तर ज्यांना व्हिजिट करता येईल त्यांना 4 दिवस आहेत आपल्याकडे, तर तुम्ही येऊ शकता आणि व्हिजिट करू शकता। हे पेरणी यंत्र वगैरे बघा, ट्रॅक्टरला जी काही अवजारे लागत आहेत ती याची हे पेरणी यंत्र वगैरे आहे। ॲग्रो धरती याचं मशीन आहे, एक डेमो त्यांनी इथे दिलेलं आहे, बघू शकता तुम्ही। रोटावेटर, हे रोटावेटर बघू शकता, खूप सारे रोटावेटर आहेत। आणि हे विशेष म्हणजे माहिती नाही काय, पण एक डेमो म्हणून बॅटरीवरती चालणार आहे। बघू शकता की तुम्ही हे बॅटरीवरती चालतं, छोटंसं मशीन आहे पण बॅटरीवरती चालतं। मित्रांनो माहीत नाही काय आहे, पण खूप चांगल्या प्रकारे खूप सारे लोक इथे माहिती घेता येते। कन्वेयर बेल्ट दिलेला आहे,
मित्रांनो, हे जे आहे हे पेरणी यंत्र आहे. त्याद्वारे तुम्ही पेरणी वगैरे करू शकता. इथे पण बघू शकता तुम्ही. मित्रांनो, व्हिडिओ थोडा मोठा होईल पण पूर्ण बघा, कारण का बघितल्याशिवाय तर काही कळणार नाही. इथे बघू शकता की हीच महिंद्रा कंपनीची जे काही गाडी आता नवीन जी लॉन्च झालेली आहे, ही गाडी तुम्हाला इथे बघू शकता. ही आता हिची 7 लाख काहीतरी प्राईज आहे. आणि हा महिंद्राचा 305 DI ट्रॅक्टर आहे. तर तुम्ही बघू शकता पाठीमागे हे यंत्र लावलेलं आहे हार्वेस्टिंगसाठी. म्हणजे जे काय आपण ज्वारी बाजरी वगैरे असते त्याचे हार्वेस्टिंग करून आपण डायरेक्ट धान्य रेडीमेड भरू शकतो. इथे बघितलं तर किसान उद्योग आहे. एंट्री करूया आपण यातमध्ये. आत्ता शेतीविषयक जे काही पंप मोटार्स वगैरे लागत आहेत हे पूर्णतः इथे दिलेले आहे. किंवा तुम्हाला लागणारे जे जेन सेट आहेत, हे जेन सेट, फवारणी पंप किंवा लागणारी औषधं वगैरे पूर्णतः इथे दिलेले आहेत. छोटे यंत्र आहेत ती तुम्ही खूप बघू शकता तुम्ही. सारा फिरून झालेला आहे. स्वेटर वगैरे. मित्रांनो, खरंच बघण्यासारखं खूप काही. एकदा येऊन नक्की भेट द्या कृषी प्रदर्शनामध्ये. कारण का साधारणतः जर तुम्ही बघितलं तर जे काही शेतीविषयक अवजारे तुम्ही ते बघू शकता पूर्णतः दिलेली आहे. ती सगळ्या गोष्टी प्रेझेंट आहेत इथं. एकदा इथे आतमध्ये एंट्री करून बघूया की नक्की काय काय आहे. वाव, बघू शकता की आपण घरामध्ये जे चक्की वगैरे असते त्याच्यासाठी लागणारे जे छोट्या मशिनरी आहेत इथे पूर्णतः त्यांनी जे छोट्या गिरणी असतात ते पिठाची गिरणी इथे तुम्ही बघू शकता. ते स्टॉल लावलेलं आहे. इथे पण बघू शकता की तुम्ही स्टॉल लावलेला आहे. छोट्या ज्या गिरणी आहेत यांची पूर्णपणे माहिती दिलेली आहे. इथे जे झुरळ वगैरे असतात ती इथे दिलेले. काही ढेकून स्प्रे, वाळवीसाठी स्प्रे, पालीसाठी स्प्रे, झुरळासाठी, म्हणजे जे काही असेल या सगळ्या गोष्टी इथे कृषी प्रदर्शनामध्ये तुम्ही बघू शकता की अवेलेबल आहे. इथे हे या ग्रुप जे फुलझाडे वगैरे असतात या फुलझाडांसाठी इथे स्टॉल वगैरे दिलेले आहे. बघण्यासारखं खूप काही आहे. हे जे इच्चर कंपनीचं जो ट्रॅक्टर आहे, ह्या इच्चर कंपनीचे ट्रॅक्टर वगैरे इथे लावलेले आहेत. मित्रांनो, हे जे आहे हार्वेस्टिंग आहे.
मॅसिव्ह ट्रॅक्टर. हे मॅसिव्ह ट्रॅक्टर बघू शकता इथं इच्चरच्या शेजारी मॅसिव्ह ट्रॅक्टरचा स्टॉल होता. एकदा वरती चढून बघू. BKC टायर जो आहे, BKT टायरचे इथे स्टॉल वगैरे आहे. त्याच्यानंतर शेतामध्ये जे छोटे छोटे गवत वगैरे काढायचं किंवा हार्वेस्टिंगसाठी इथे तुम्ही बघू शकता. छोटे छोटे यंत्र आहेत ती की जे अंतर्मशागत वगैरे करता येते यासाठी हे वापरले जातात ती, किंवा आंतरपिकं घेता येते त्यासाठी पण हे वापरले जातात ती जास्त प्रमाणामध्ये. आणि मित्रांनो, खरंच ज्यावेळेस सुरुवातीला आलो त्यावेळेस मी एक युनिक चीज बघितली होती, ती म्हणजे हा ट्रॅक्टर. तुम्ही बघू शकता हा ट्रॅक्टर कसा आहे. एक छोटासा ट्रॅक्टर आहे, बघू शकता की एकदम छोटासा आणि एकदम मस्त, एक युनिक, जसं की जुन्या काळामध्ये जो ट्रॅक्टर आहे तो तसा. याला सीट वगैरे पण तुम्ही बघू शकता. एक छोटासा आहे. याची प्राईस सर बोलतायत का 8 लाख प्राईज आहे. माहीत नाही यामध्ये असं काय आहे, पण सर आत्ता मी त्यांनी बघितलं की 8 लाख प्राईज आहे या छोट्याशा ट्रॅक्टरसाठी. आणि त्याचंच जर बघितलं तर इथं हा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आहे. तर डिझेल वगैरे नाही चालत. हा जो ट्रॅक्टर आहे हा डिझेलवरती नाही. तुम्ही बघू शकता हा भारतातील जो पहिला ट्रॅक्टर आहे हा बॅटरीवरती चालतो. ऑटो नेक्स्ट आहे. तुम्ही बघू शकता ऑटो नेक्स्ट X45H2. बऱ्याच जणांचा गैरसमज असेल की हा ट्रॅक्टर जो आहे हा डिझेल किंवा दुसरं कशावरती चालत असेल, पण मित्रांनो हा डिझेलवरती नाही चालत. हा जो ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर चालतो बॅटरीवरती. म्हणजे त्याला डिझेल टाकायची गरज नाही. ते बघू शकता की तुम्ही याचं मार्क दिलेलं आहे, याच्यामध्ये ती सिस्टम केलेली आहे. इथे पुढे जी आहे या ट्रॅक्टरची बॅटरी आहे. म्हणजे शेतकऱ्याला झंझट नाही राहिली डिझेल टाकायची. चार्ज करा आणि शेतामध्ये चालवा. या साईडला पण जर बघितले तर तुम्ही शेतामध्ये जी मशागत नांगरणी वगैरे केली जाते यासाठी ट्रॅक्टरचे अवजार वगैरे दिलेले आहे ती. आणि हा रोटावेटर तुम्ही बघू शकता खूप मोठा आहे. बघू शकता इथे काही ट्रॅक्टरला लागणारे कल्टिवेटर, म्हणजे शेतीसाठी जी नांगरण्यासाठी जी अवजारे लागत आहेत ती पूर्णतः इथं दिलेली आहे. सारे फिरून झालेले आहेत. आणि लास्ट विशेष म्हणजे तुम्हाला हे दाखवायचं होतं, ज्यावेळेस सुरुवातीला आलो हे बुलेट ट्रॅक्टर आहे. बुलेट ट्रॅक्टर बघू शकता की हा बुलेट ट्रॅक्टर आहे. म्हणजे बुलेट जी गाडी आहे यापासून बनवलेला हा बुलेट ट्रॅक्टर आहे. पेट्रोल टँक
आणि खाली ट्रॅक्टर बघू शकता की हे शेतीसाठी फवारण्यासाठी पण वापरला जातो आणि शेतामध्ये जे गहू भात वगैरे असतो आणि पण तुम्ही हार्वेस्टिंग करू शकता. पूर्ण सिस्टमॅटिक पद्धतीने दिलं. जे छोटे शेतकरी आहेत ती का त्यांच्याकडे माणसं कमी आहेत, शेतातली कामे कमी करण्यासाठी, म्हणजे शेतातली कामं जी आहे ती जास्त आहे ती परंतु माणसं कमी आहे ती, यासाठी हा ट्रॅक्टर खरं म्हटलं तर यूज करू शकता तुम्ही. दुसरा त्याचाच भाव बघू शकता की हा दुसरा ट्रॅक्टर आहे. छोटासा आहे पण एकदम परफेक्ट. बघू शकता पाठीमागच्या साईडला प्रॉपेलर दिलेले आहे ती आणि तुम्ही जे आंतरमशागत आहे ती छोटे छोटे शेतामध्ये तुम्ही हे करू शकता. छोटा ट्रॅक्टर आहे आणि दिसायला पण एक युनिक आहे. एकाच कंपनीचे ट्रॅक्टर आहेत पण तुम्ही बघू शकता की वेगवेगळ्या. तो जो ट्रॅक्टर आहे तो खूप वेगळा दिसतो. हा ट्रॅक्टर आहे हा पण वेगळा आहे आणि हा पण वेगळा. टाटा 1 लाख, टाटा हरियर 14 लाखापासून. ज्यांना गाड्या घ्यायच्या आहेत मित्रांनो कमी प्राईजमध्ये त्यांनी खर्च इथे आणि बुकिंग करा. खूप कमी याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे साधारणतः 1-1.5 लाखाचं जो आहे डिस्काउंट मिळून जाईल यामध्ये. मित्रांनो 1 तासापासून मी फिरतो आहे खरं म्हटलं तर आणि म्हणजे जितकं फिरेल ना जितकं कमी आहे. कारण का इतकं तर एका व्हिडिओमध्ये तर नाही कवर करू शकत पण जितकं कवर करण्याचा प्रयत्न करतो आहे तितकं करतो. मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा. इसूज कंपनीची गाडी आहे. बघू शकता का तुम्ही घरकामासाठी म्हणजे सगळ्याच गोष्टी कामासाठी यूज करू शकता तुम्ही. आणि खरं म्हटलं तर मित्रांनो ही जे आहे हे तुम्ही बघू शकता एक नंबर गाई आणि बैल खतरनाक